नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप गंभीर आहे. कारण का माहीत आहे, प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक परप्रांतीय माणसाला आता कळून चुकलं आहे की मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं अस्तित्व या महाराष्ट्रातून कमी होत चाललं आहे. कारण याचे जिम्मेदार पण आपणच मराठी माणसं जास्त आहोत त्या परप्रांतीय माणसांपेक्षा. का? कारण आपण काय केलं आहे, जेव्हा ही लोक मुंबईमध्ये आल्यानंतर आपण त्यांना जागा जमिनी या सहज दिल्या. मग काय केलं त्यांनी, जागा जमिनी घेतल्या, स्वतःच्याच आपली भाषा तर त्यांनी एक्सेप्ट नाही केली, स्वतःच्याच भाषेमध्ये व्यवहार चालू केले, स्वतःची भाषा आपल्यावर ती लादली. आणि आता चित्र काय आहे तर हेच परप्रांतीय आपल्या गावालगतच्या प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये घुसत आहेत. हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आपली जी जागा जमीन आहे ती जर आपल्या हाताकडून गेली ना, आपलं अस्तित्व पूर्णपणे मिटून जातं. म्हणजे तुम्ही जर बोललात तर एक वाक्य आहे की भाषा मरता देशी मरे. आणि जर तुमच्या हाताखालची जागा गेली तर तुमचं अस्तित्व जाईल. का? कारण छत्रपती शिवरायांना देखील माहिती होतं की औरंगजेब ज्याप्रमाणे प्रत्येक जागा म्हणजे प्रत्येक प्रांत काबीज करत आला आहे, प्रत्येक एखादा किल्ला ताब्यात आला म्हणजे त्याच्या अवतीभोवतीचा जो परिसर असतो, त्याच्या अवतीभोवतीचा जो प्रांत असतो तो पूर्णपणे ताब्यात येतो. हे शिवरायांना कळून चुकलं होतं, म्हणून शिवरायांनी जागीच त्याला अडवलं. आणि आपण काय करतोय तर आपल्या गावालगतची जेवढी जागा जमीन आहे ती या बिल्डर्सना, ह्या गुजरात्यांना विकतोय. त्यामुळे पुढे त्यांचा घेरपटा ह्या आपल्या गावाभोवती असेल. या गावावरती आपल्यापेक्षा त्यांचं वर्चस्व जास्त असेल पुढे जाऊन. आणि तसंच जे परप्रांतीय जशी UP, बिहारी, मारवाडी, गुजराती आहेत, ते आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये कवडीमोल भावाला आपल्या ज्या दुकानं विकत घेतलेत आणि धंदा करतात. काही तर बाई इतके बघितलेत की ते डायरेक्टली हिंदीमध्येच धंदा करतात. अरे आपलं गावाचं पूर्ण अस्तित्वच मिटून गेलं आहे. अरे शहरात आपण जेव्हा गावी जातो असं वाटतं की अरे राजस्थान, UP, बिहार किंवा दिल्लीला आलो की काय, असं झालं. एवढं गावचं भयानक चित्र कोणामुळे झालं आहे तर आपणच केलं आहे. कारण खरंच कृपया करून आपल्या ज्या जागा जमिनी आहेत त्या विकू नका. नाहीतर उद्या माझं एक गाव आहे हे सांगायला आपलं गावसुद्धा शिल्लक राहणार नाही. कोणामुळे तर आपल्यामुळेच.